Virtual destructors in C++. Virtual destructor म्हणजे काय? A virtual destructor is used to free up memory space allocated by derived class object. मीन्स एक हा व्हर्च्युअल कन्स्ट्रक्टर कशासाठी यूज केला जातो तो फ्री मेमरी स्पेस अलोकेट करतो कोणासाठी तर डिराइव्ड क्लासच्या ऑब्जेक्टसाठी. मग मेमरी अलोकेट करण्यासाठी आपण न्यू कीवर्ड वापरतो आणि डिलीट करण्यासाठी आपण डिलीट कीवर्ड वापरतो. तर आता आपण याचं एक्झाम्पल पहिल्यांदा आपण हेडर फाईल घेतल्या #include iostream.h #include conio.h क्लास नावाचा रिझर्व कीवर्ड आणि क्लासला नाव दिलं आपण BCS. ओपन कर्ली ब्रेसेस पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर आणि इथं आपण कन्स्ट्रक्टरमध्ये आपण जसा प्रोग्राम क्रिएट केला तसा सेम हा प्रोग्राम आपण क्रिएट करायचा. मग इथं आपण क्लासचं नाव घेतलं आणि फंक्शन साईन दिलं. आता ओपन कर्ली ब्रेसेस आपल्याला प्रिंट करायचं, मग आपल्याला एक मॅसेज प्रिंट करावा लागेल. आपण मॅसेज प्रिंट काय करतो तर आपल्याला मॅसेज प्रिंट करायचा असेल तर आपण काउट या रिझर्व कीवर्डचा वापर करतो. मग काउट डबल कोड कन्स्ट्रक्टर बेस क्लास क्लोज आणि इथं आपण साईन घेतलं BCS ओपन कर्ली ब्रेसेस काउट. आता इथं आपण डिस्ट्रक्टर इन बेस क्लास हा मेसेज आपण प्रिंट केला. आता इथं आपण फंक्शन क्लोज आणि क्लास क्लोज इथं आपण दुसरा क्लास घेतला. क्लास नावाचा रिझर्व कीवर्ड आणि डिराइव्ड हा क्लासला आपण नाव दिलं. आता आपल्याला पहिला क्लास इनहेरिट करायचा म्हणल्यावर आपल्याला पहिल्यांदा इथं सेमिकॉलन इथं पब्लिक नावाचा रिझर्व कीवर्ड आणि बेस क्लास आपण इथं घेतलेला आहे. म्हणजे पहिला क्लास आपण इथं इनहेरिट केलेला आहे. ओपन कर्ली ब्रेसेस पब्लिक नावाचा रिझर्व कीवर्ड आणि सेम डिराइव्ड फंक्शन साईन. आता इथं आपल्याला एक मेसेज डिस्प्ले करायचा आहे. आपण मेसेज डिस्प्ले काय केला काउट कन्स्ट्रक्टर इन अ डिराइव्ड क्लास आणि इथं आपण क्लोज केला. इथं आपण काउट इथं आता आपण आता दुसरा एक मेसेज आपण इथं घेतला डिस्ट्रक्टरसाठी. तर आपण इथं ओपन कर्ली ब्रेसेस काउट डिस्ट्रक्टर इन अ डिराइव्ड क्लास हा मेसेज आपण घेतला. इथं आपण क्लास क्लोज फंक्शन क्लोज केला. इथं आपण क्लास क्लोज केला आणि इथं आता एंट मेनपासून आपल्या प्रोग्रॅमचं एक्झिक्युशन चालू होतं. मग आता इथं ओपन कर्ली ब्रेसेस CLR म्हणजे क्लिअर स्क्रीन. जे आधीचा प्रोग्राम आपण रन केलेला आहे त्याचे आउटपुट क्लिअर करून ह्या प्रोग्रामचं आउटपुट आपल्याला स्क्रीनवर शो होतं आहे. मग आता आपल्या डिराइव्ड क्लासला आपल्याला मेमरी स्पेस अलोकेट करायचा आहे. तर डिराइव्ड क्लास D याचा आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केला इज इक्वल टू न्यू डिराइव्ड. न्यू हा कीवर्ड आपल्याला यूज करावा लागतो आपल्याला न्यू मेमरी स्पेस अलोकेट करायचा असेल. परत आपण बेस घेतला म्हणजे दुसरा क्लास घेतला B इज इक्वल टू आपल्याला डिराइव्ड क्लासचा आपण ऑब्जेक्ट इथं दिला. आता आपल्याला जो डिराइव्ड क्लास आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे. तर आपण इथं डिलीट D माहिती आता आपण गेट CH रिटर्न 0 आणि इथं आपण प्रोग्राम क्लोज केला. तर आपल्याला आउटपुट काय येईल कन्स्ट्रक्टर इन अ बेस क्लास डिस्ट्रक्टर इन अ बेस क्लास कन्स्ट्रक्टर डिराइव्ड क्लास. तर आपल्याला डिस्ट्रक्टर डिराइव्ड क्लास आपल्याला इथं शो होणार नाही. तर हा आहे आपल्याला व्हर्च्युअल डिस्ट्रक्टर.
व्हर्च्युअल डिस्ट्रक्टरचं आपण आज एक्झाम्पल डेफिनेशन तुम्हाला एकदा डेफिनेशन काय आहे. A virtual destructor is used to free up memory space allocated by derived class object. म्हणजे आपल्याला derived क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून त्याला मेमरी स्पेस अलोकेट करायची आहे आणि मेमरी स्पेस अलोकेट करण्यासाठी आपल्याला न्यू कीवर्ड वापरतात आणि डिलीट करण्यासाठी डिलीट कीवर्ड वापरतात. तर आजच्यासाठी एवढंच. आपण परत त्यानंतरचा पार्ट पाहूया.